गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण ग्राफ थेरी हा कोर्स कंप्लीट केला. पहा, ट्रीज हा त्यामधला लास्ट चॅप्टर होता, तो कंप्लीट झाला. आता या लेक्चरमध्ये आपण स्टॅटिस्टिक पार्ट फर्स्ट किंवा पेपर फर्स्ट याला स्टार्ट करत आहोत. तर तुमच्या सेकंड सेमिस्टरचा स्टॅटिस्टिक फर्स्ट पेपरचं नेम आहे मेथड्स ऑफ ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स. पहा, ग्राफ थेरीचे पूर्ण मी तुम्हाला नोट्स काढून दिलेले आहेत. आता स्टॅटिस्टिक्समध्ये मी काही डेफिनेशन्स ज्या बुकमध्ये आहेत ॲज इट इज त्याचे फोटोज घेतलेले आहेत आणि जे काही पॉईंट्स किंवा जे काही एक्झाम्पल्स बुकमध्ये नाही आहेत त्याच्या नोट्स काढून दिलेल्या आहेत. प्रत्येकाच्या तुम्ही व्यवस्थित नोट्स काढायच्यात. मी प्रत्येक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणारच आहे, पण त्याच्या नोट्स काढणं तुमचं काम आहे. ठीक आहे. सो स्टॅटिस्टिक पेपर फर्स्टचं नेम आहे मेथड्स ऑफ ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स. हा सेमिस्टर सेकंडमधला फर्स्ट पेपर आहे. तर आपण याला आज स्टार्ट करत आहोत. पहा, तुमच्या चॅप्टर फर्स्टचं नेम आहे को रिलेशन. आता या चॅप्टरमध्ये कोणते कोणते पॉईंट्स दिलेले आहेत ते मी इथे दिलेले आहेत. पहा, फर्स्ट को रिलेशनचं इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ को रिलेशन आहेत, स्कॅटर डायग्रॅम आहे, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ स्कॅटर डायग्रॅम. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कोव्हॅरियन्स, त्यालाच अदर नेम आहे और प्रोडक्ट मोमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅरियन्स. नेक्स्ट पॉईंट आहे कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ को रिलेशन. पहा, हाच पॉईंट आपण सेमिस्टर फर्स्टमध्ये स्टडी केलता, पण तो कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेसचा होता. इथं काय ओनली कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे, त्याला ऑर नेम आहे. पहा, प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला स्टडी करायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट. नेक्स्ट व्हॅरियन्स ऑफ द लिनियर कॉम्बिनेशन. नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ द कोरिलेशन. नेक्स्ट पॉईंट आहे ॲटो कोरिलेशन. अँड लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला स्पेअरमन्स कोरिलेशन कोएफिशियंट. तर हे आपण कोरिलेशनमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या पॉईंटचा स्टडी करायचा आहे ते कंटेंट्स पाहिले. ते तुमच्या चॅप्टर फर्स्टचं नेम काय आहे कोरिलेशन. आणि हा चॅप्टर कोणत्या कोर्समधला आहे तर स्टॅटिस्टिक पेपर फर्स्टमधला फर्स्ट चॅप्टर आहे. लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट पेपर सेकंड पेपरमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आपण स्टॅटिस्टिक फर्स्ट पेपरला चालू करत आहोत आणि त्याच्या फर्स्ट चॅप्टरचं नेम आहे कोरिलेशन. आता कोरिलेशनची डेफिनेशन, त्याचं इंट्रोडक्शन पाहू आणि त्यानंतर कोरिलेशनचे टाइप्स पाहू. ठीक आहे. पहा, आता आपण कोरिलेशनचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत. आता कोरिलेशन म्हणजे काय तर रिलेशन असणार आहे, पण कशाचं रिलेशन असणार आहे तर कोणत्याही दोन व्हेरिएबल्सचं रिलेशन असणार आहे. पहा, यामध्ये काय दिलं आहे, मेनी अ टाइम्स वी कम अक्रॉस द सिच्युएशन्स वेअर टू व्हेरिएबल्स आर इंटर रिलेटेड. म्हणजे कोणतेही दोन व्हेरिएबल जर इंटर रिलेटेड असतील तर त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत तर को रिलेशन म्हणणार आहेत. पहा, त्याचे एक्झाम्पल्स अगोदर दिले ते आणि त्यानंतर त्याची डेफिनेशन दिली. एक्झाम्पल अगोदर कशासाठी दिले तर तुम्हाला समजलं पाहिजे की को रिलेशन म्हणजे नेमकं काय असतं. को रिलेशन या वर्डमध्येच डेफिनेशन आहे. पहा, को रिलेशन मीन्स द रिलेशन. आता रिलेशन सांगायचे म्हणजे कोणत्याही दोन गोष्टी तुम्हाला घ्याव्याच लागतील, कारण रिलेशन हे एका गोष्टीवर डिपेंड नसतं, कोणत्याही दोन गोष्टींवर डिपेंड असतं. सो को रिलेशन म्हणजे काय तर एक्झाम्पल्स दिले ते पहा. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे मार्क्स अँड इंटेलिजंट कोशंट ऑफ द स्टुडंट. इंटेलिजंट स्टुडंटचे मार्क्स आणि त्याचं इंटेलिजंट यामध्ये काय आहे रिलेशन आहे. सो हे को रिलेशनचं एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल आहे रेनफॉल अँड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. आता पहा, जेवढा पाऊस होईल त्याचा परिणाम तुमच्या शेतीवर होणार आहे, म्हणजे जेवढे रेनफॉल होईल तेवढेच ॲग्रिकल्चर प्रोडक्शन होईल, म्हणजे हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे. सो रेनफॉल अँड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ कोरिलेशन. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल दिलं आहे पहा, डिमांड अँड प्राईस ऑफ अ सर्टन कमोडिटी. म्हणजे तुम्ही किती डिमांड करताय आणि त्याची प्राईस किती आहे यावर त्याचं प्रोडक्शन डिपेंड असणार आहे. हे सुद्धा कोरिलेशनचं एक्झाम्पल झालं.
नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ अ फॅमिली. तर इन्कम किती येतो आपल्या फॅमिलीमध्ये आणि त्याचा आपण कसा यूज करून घेतो, हे सुद्धा कोरिलेशनचंच एक्झाम्पल झालं. म्हणजेच काय की एखाद्या दोन व्हेरिएबल्समधलं रिलेशन म्हणजेच कोरिलेशन. फिफ्थ एक्झाम्पल आहे हाईट ऑफ सन अँड दॅट फादर. आपण यांचं कंपॅरिझन करू शकतो, रिलेशन घेऊ शकतो, which is also the example of correlation. In these situations, we may be interested in examining the relationship between two variables. Such interrelated variables are called as correlated variables. अशाच इंटररिलेटेड व्हेरिएबल्सला तुम्ही काय म्हणणार आहेत, तर कोरिलेटेड व्हेरिएबल्स. कोरिलेशन म्हणजेच काय, लक्षात ठेवायचे, रिलेशन असणारे कोणत्याही दोन व्हेरिएबल्समध्ये. सो डेफिनेशन काय सांगते पहा कोरिलेशनची, द एक्सटेंट ऑफ लिनियर रिलेशनशिप बिटवीन द टू व्हेरिएबल्स इज कॉल्ड ॲज कोरिलेशन. म्हणजेच काय की दोन व्हेरिएबलमध्ये असणारं लिनियर रिलेशनशिप, इट इज दी कोरिलेशन. ही कोरिलेशनची डेफिनेशन आहे. आता कोरिलेशनचे टाइप्स पाहणार आहे आपण. तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे पहा, टाइप्स ऑफ कोरिलेशन. तर कोरिलेशनचे कोणते कोणते टाइप्स पडतात ते पाहायचं आहे. तर पहा कोरिलेशनचे 3 टाइप्स पडतात. फर्स्ट टाइप आहे तुमचा पॉझिटिव्ह कोरिलेशन, सेकंड टाइप आहे निगेटिव्ह कोरिलेशन अँड थर्ड टाइप आहे नो कोरिलेशन. तर हे कोरिलेशनचे 3 टाइप्स आहेत. आता आपण वन बाय वन पाहणार आहे. फर्स्ट टाइप आहे तुमचा पॉझिटिव्ह कोरिलेशन. तर त्याची डेफिनेशन काय आहे पहा, इट मे बी नोटिस दॅट इन सम केसेस इनक्रीज इन व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज असोसिएटेड विथ इनक्रीज इन व्हॅल्यू ऑफ द अदर व्हेरिएबल or decrease in value of one variable is associated with the decrease in value of other variable. Correlation between these variables is said to be a positive. कशाला म्हणायचे पॉझिटिव्ह कोरिलेशन, तर पहा कोरिलेशन मीन्स द रिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स. आता हे व्हेरिएबल्समधलं रिलेशन आहे. पॉझिटिव्ह कोरिलेशन कधी म्हणणार आहेत, जेव्हा वन व्हेरिएबलची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर अदर व्हेरिएबलची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड वन व्हेरिएबलची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर अदर व्हेरिएबलची पण व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत, पॉझिटिव्ह कोरिलेशन. समजली आहे डेफिनेशन. If the value of one variable is increased, then the value of other variable is also increased, and the value of one variable is decreased, then the value of other variable is also decreased. Then this correlation between the variables is said to be a positive correlation. पहा मी सांगितले तशी डेफिनेशन राईट डाऊन करा किंवा बुकमध्ये दिली आहे सेम वे आहे. काय आहे पॉझिटिव्ह कोरिलेशन, तर एक व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर अदर व्हेरिएबलची इन्क्रीज होते आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर अदर व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. त्यामधल्याच कोरिलेशनला तुम्ही काय म्हणणार आहेत, पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणणार आहेत. फॉर एक्झाम्पल, तर एक्झाम्पल काय दिलं आहे पहा, मार्क्स अँड इंटेलिजंट कोशंट which is the example of positive correlation. In this case there is a positive correlation between these variables. The positive correlations का म्हणणार आहे त्याला, पहा जेवढे मार्क्स जास्त पडतील तेवढंच तो स्टुडंट इंटेलिजन्स आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचे मार्क्स जसे जसे इन्क्रीज होणार आहे तसं तसं त्याचं इंटेलिजन्स वाढणार आहे. म्हणजेच हे कशाचं एक्झाम्पल झालं, तर पॉझिटिव्ह कोरिलेशनचं. तर पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, की वन व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज इन्क्रीज देन द अदर व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज ऑल्सो इन्क्रीज and the one value of the variable is decreased, then the other value of the variable is also decreased, then this correlation between the variables is said to be a positive correlation. and त्याचं एक्झाम्पल पण राईट डाऊन करून घ्यायचे. आता आपण कोरिलेशनचा सेकंड टाईप पाहू. पहा कोरिलेशनचा नेक्स्ट टाईप आहे निगेटिव्ह कोरिलेशन. तर त्याची डेफिनेशन काय सांगते पहा, ऑन द अदर हँड इन सम अदर सिच्युएशन increase in value of one variable is accompanied by decrease in value of the other variable and vice versa. म्हणजेच काय,
की जर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर अदर व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अँड द अदर व्हेरिएबलची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. व्हाईस वर्सा म्हणजे काय की रिव्हर्स कॉम्बिनेशन, म्हणजे एक जर इन्क्रीज झाला तर दुसरा डिक्रीज होणार आहे आणि दुसरा जर इन्क्रीज झाला तर फर्स्ट डिक्रीज होणार आहे. यालाच तुम्ही काय म्हणता, व्हाईस वर्सा म्हणता. पण निगेटिव्ह कोरिलेशन कशाला म्हणायचे, इफ द व्हॅल्यू ऑफ द वन व्हेरिएबल इज इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ द अदर व्हेरिएबल इज डिक्रीज then the correlation between these variable is said to be a negative correlation. अजून एक डेफिनेशन पहा. Here the changes in values of two variables are in opposite direction. और डेफिनेशन तुम्हाला काय सांगता येईल, the changes in value of two variables are in opposite direction. दोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू चेंजेस होतात पण कशा, अपोजिट डायरेक्शननीच. त्या कोरिलेशनलाच तुम्ही निगेटिव्ह कोरिलेशनसुद्धा म्हणू शकता. तर काय सांगणार निगेटिव्ह कोरिलेशनची डेफिनेशन, इफ द व्हॅल्यू ऑफ द वन व्हेरिएबल इज इन्क्रीज देन द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल इज डिक्रीज, और द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज डिक्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ अनदर व्हेरिएबल इज इन्क्रीज, then this correlation between the variable is called as negative correlation. एक्झाम्पल दिले पहा निगेटिव्ह कोरिलेशनचे. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर सप्लाय अँड द प्राइस ऑफ कमोडिटी. त्या एखाद्या व्हेरिएबलचा किती सप्लाय आहे आणि त्याची प्राइस काय आहे हे दोन्हीही ऑपोजिट आहेत. क्लिअरली सप्लाय ऑफ कमोडिटी इज मोर, प्राइस फॉल्स डाऊन, and if there is scarcity of a commodity then price goes up. म्हणजेच काय की ही दोन्ही ऑपोजिट डायरेक्शनला आहेत. हेच द निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन सप्लाय अँड प्राइस ऑफ द कमोडिटी. म्हणूनच सप्लाय आणि प्राइस ऑफ कमोडिटीमध्ये कोणतं रिलेशन आहे तर निगेटिव्ह कोरिलेशन आहे. यामध्ये सप्लाय जर तुम्ही फर्स्ट व्हेरिएबल घेतलं आणि प्राइस जर सेकंड व्हेरिएबल घेतलं तर हे निगेटिव्ह कोरिलेशनच्या कंडिशन्स सॅटिस्फाईड करतात. हे झालं निगेटिव्ह कोरिलेशन. नेक्स्ट तुमचा थर्ड टाईप आहे पहा, नो कोरिलेशन. तर नो कोरिलेशनची डेफिनेशन काय दिली पहा, चेंज इन वन व्हेरिएबल इज नॉट रिलेटेड टू चेंज इन अदर व्हेरिएबल देन वी से दॅट देअर इज अ नो कोरिलेशन. म्हणजेच काय की त्या दोन व्हेरिएबलमध्ये काहीच रिलेशन नसणार आहे. एक जरी व्हॅल्यू वाढली तर दुसरी डिक्रीज होईल, इन्क्रीज होईल, काहीच रिलेशन नसणार आहे त्या दोन व्हेरिएबलमध्ये. त्याच व्हेरिएबलच्या रिलेशनला तुम्ही काय म्हणणार आहेत, नो कोरिलेशन. आणि डेफिनेशन काय सांगणार आहे, द चेंज इन वन व्हेरिएबल इज नॉट रिलेटेड टू चेंज इन द अदर व्हेरिएबल देन वी से दॅट इट इज दी नो कोरिलेशन. पहा नो कोरिलेशनचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट पाहणारच आहेत. पॉझिटिव्ह कोरिलेशनची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल तुम्ही राईट डाऊन करून ठेवायचं आहे. आता इथे मी डायरेक्टली घेतलं आहे, जसं बुकमध्ये आहे तसं त्याचे पिक्स काढलेले आहेत. पहा तुम्ही नोट्स काढताना काय करायचं आहे, टाईप्स ऑफ कोरिलेशन पॉईंट टाकायचं आहे. त्यानंतर खाली लिहिणार तुम्ही देअर आर द 3 टाईप्स ऑफ दी कोरिलेशन. मग 3 टाईप्स कोणते आहेत, फर्स्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, सेकंड निगेटिव्ह अँड थर्ड नो कोरिलेशन. मग 1 बाय 1 डेफिनेशन त्याचं एक्झाम्पल्स राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. आता नो कोरिलेशनचं एक्झाम्पल पाहू. पहा एक्झाम्पल ऑफ द नो कोरिलेशन इज द हाईट ऑफ द स्टुडंट अँड हिज एक्झामिनेशन स्कोर. हे कशाचं एक्झाम्पल झालं, नो कोरिलेशनचं. का, कारण हाईट ऑफ द स्टुडंट म्हणजे एखाद्या स्टुडंटची हाईट आणि त्याच्या एक्झाममध्ये पडलेले मार्क्स हे दोन्ही रिलेटेड नाही आहेत. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ नो कोरिलेशन. पहा की कोणते कोणते टाईप्स पाहिले, कोरिलेशनची डेफिनेशन पाहिली. फर्स्ट डेफिनेशन काय सांगितली, द एक्सटेंट लिनियर रिलेशनशिप बिटवीन दी टू व्हेरिएबल्स इज कॉल्ड कोरिलेशन. देर आर 3 टाईप्स, फर्स्ट पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह अँड थर्ड नो कोरिलेशन. पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये काय असतं तर व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज इन्क्रीज देन द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल इज ऑल्सो इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज डिक्रीज or the value of another variable is also decreased, then the correlation is positive correlation. Next definition पाहिली आहे निगेटिव्ह कोरिलेशनची. काय सांगितली, if
the value of one variable is increase, then the value of other variable is decrease, then this correlation is the negative correlation. and third, no correlation. काय डेफिनेशन सांगितले नो कोरिलेशनची? देअर इज नो रिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स, दॅट इज the change of the one variable is not related to the change of the other variable. and याचं एक्झाम्पल काय आहे तर ते पाहिलं आहे पहा, हाईट ऑफ द स्टुडंट अँड इज एक्झामिनेशन स्कोर विच इज दी एक्झाम्पल ऑफ नो कोरिलेशन. पहा कोरिलेशन झालं, त्याचे 3 टाईप्स झाले, प्रत्येकाचे डेफिनेशन आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल आपण पाहिले. आता पहा या कोरिलेशनमध्ये काही केसेस डिस्कस केल्यात. पहा काय आहेत, there are several measures of correlation of which 3 are discussed below. तर या कोरिलेशनमध्ये 3 केसेस डिस्कस केल्यात, त्या प्रत्येक केस आपल्याला पाहायच्या. ते पहा, फर्स्ट कोणती आहे तर स्कॅटर डायग्रॅम. हा तुमचा कोरिलेशनचा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड आहे प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट, त्यालाच ऑदर नेम आहे पहा, कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट. अँड तुमचा थर्ड पॉईंट आहे रँक कोरिलेशन. तर आता प्रत्येकाचा 1 बाय 1 आपण स्टडी करणार आहे. तर फर्स्ट पॉईंट घेणार आहे आता आपण स्कॅटर डायग्रॅम. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे स्कॅटर डायग्रॅम. तर ह्याची डेफिनेशन काय आहे, ही कशी यूज केली जाते किंवा कशी ड्रॉ केली जाते, तर त्याचं काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पहा, ते पाहणार आहे. पहा, in order to visualize the correlation between the two variables, the first step is scatter diagram. 2 व्हेरिएबलचं कोरिलेशन दाखवण्यासाठी स्कॅटर डायग्रामचा काय केलाय, यूज केलाय. ठीक आहे, याचा मीनिंग असा होतो. नेक्स्ट लिहिलंय पहा, सपोज xi yi I running from 1 to up to so on n are bivariate data on 2 variables x and y. आता बायव्हेरिएट डेटा म्हणजे काय की ज्यावर 2 व्हेरिएबल्स असणार आहे. एका व्हेरिएबलचं नेम आहे x अँड अदर व्हेरिएबल्सचं नेम आहे y, आणि त्याच्याच व्हॅल्यू तुम्ही कशामधून घेता तर नॅचरल नंबरमधून घेता. मग xi आणि yi ह्या काय आहेत तर व्हॅल्यूज आहेत ज्या तुम्ही x अँड y ॲक्सिसवर घेणार आहे स्कॅटर डायग्रॅम ड्रॉ करताना, आणि या एक्स वायच्याच व्हॅल्यूला तुम्ही काय म्हणणार आहेत तर बायव्हेरिएट डेटा असं म्हणणार आहेत. नेक्स्ट पहा डेफिनेशन दिली आहे, इफ these n pairs are plotted on the graph paper taking one of the variable on x axis and other on the y axis, we get a diagram called as scatter diagram. तर तुम्ही स्कॅटर डायग्राम कशाला म्हणणार आहेत तर ग्राफ पेपर घेतला, त्या ग्राफ पेपरवर तुम्ही 2 ॲक्सिस काढलेत, ज्या 1 ॲक्सिसच्या किंवा 1 ऑफ द व्हेरिएबल ऑन एक्स ॲक्सिस, जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यातला एक व्हेरिएबल तुम्ही एक्स ॲक्सिसवर घेणार आहेत आणि अदर व्हेरिएबल तुम्ही वाय ॲक्सिसवर घेणार आहेत. त्यापासून जी डायग्रॅम तयार होईल त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत स्कॅटर डायग्रॅम म्हणणार आहेत. taking one of the variable on x axis and other variable on y axis, we get the diagram is called scatter diagram. व्हेरिएबल्सच का घेतले कारण स्कॅटर डायग्रॅम हे कोरिलेशन रिप्रेझेंट करतं, आणि कोरिलेशन हे कशापासून तयार झालेलं आहे तर रिलेशनशिप बिटवीन दी 2 व्हेरिएबल्स. म्हणून आपण 2च व्हेरिएबल्स घेतले, एक व्हेरिएबल्स असणार आहे तुमचा एक्स ॲक्सिसवर अँड अदर व्हेरिएबल असणार आहे तुमचा वाय ॲक्सिसवर, आणि या 2 व्हेरिएबलपासून जी डायग्रॅम तयार होणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत तर स्कॅटर डायग्रॅम असं म्हणणार आहेत. ठीक आहे, आता ही स्कॅटर डायग्रॅम आपण कशी ड्रॉ करणार आहे ते पाहणार आहे. पहा स्कॅटर डायग्रॅमचं रिप्रेझेंटेशन या डायग्रॅम्समध्ये दिलेलं आहे. फिगर 1.1 पॉझिटिव्ह परफेक्ट कोरिलेशन, फिगर 1.2 निगेटिव्ह परफेक्ट कोरिलेशन, फिगर 1.3 दिली आहे पहा पॉझिटिव्ह कोरिलेशन, अँड फिगर 1.4 इज दी निगेटिव्ह कोरिलेशन. आता पहा एक्स ॲक्सिसवर काही पॉईंट्स आणि वाय ॲक्सिसवर काही पॉईंट्स घेऊन ह्या डायग्रॅम्स ड्रॉ केलेल्या आहेत. आता हे एक्झाम्पल्स म्हणून दिलेलं आहे की स्कॅटर डायग्रॅम तुम्ही कोणत्या पद्धतीने ड्रॉ करू शकता. हे काही एक्झामला तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त की स्कॅटर डायग्रॅम कोणत्या फॉर्ममध्ये असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये काय होतं, निगेटिव्ह कोरिलेशनमध्ये काय होतं,
हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे तर एक्झाम्पल्स झाले कशाचे, स्कॅटर डायग्रॅमचे. म्हणजे ज्या तुम्ही डायग्रॅम्स ड्रॉ केलेल्या आहेत ह्या कोणत्या डायग्रॅम्स आहेत, तर स्कॅटर डायग्रॅम असं यांचं नेम आहे. ठीक आहे, सो आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ स्कॅटर डायग्रॅम. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ स्कॅटर डायग्रॅम. तर मेरिट्स मीन्स काय, तर फर्स्ट मेरिट आहे पहा, स्कॅटर डायग्रॅम इज दी सिम्पलेस्ट मेथड फॉर स्टडींग कोरिलेशन. कोरिलेशनचा स्टडी करण्यासाठी स्कॅटर डायग्रॅम ही काय आहे, सिम्पलेस्ट मेथड आहे. सेकंड, इट इज इझी टू अंडरस्टँड. स्कॅटर डायग्रॅम अंडरस्टँड करण्यासाठी इझी आहे. अँड थर्ड, इट इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. आणि ही स्कॅटर डायग्रॅम एक्स्ट्रीम व्हॅल्यूसाठी यूजफुल नाही आहे. ठीक आहे, त्याचे डिमेरिट्स काय पहा, फर्स्ट डिमेरिट आहे, इट डज नॉट गिव्ह अ न्यूमेरिकल मेजर ऑफ दी कोरिलेशन. यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यूमेरिकल मेजर नसणार आहे. सेकंड डिमेरिट आहे, इट इज दी सब्जेक्टिव्ह मेथड. ही एक सब्जेक्टिव्ह मेथड असणार आहे. अँड याचं थर्ड डिमेरिट आहे, इट कॅन नॉट बी ॲप्लाइड टू क्वालिटेटिव्ह डेटा. ही क्वालिटेटिव्ह डेटासाठी ॲप्लाइड होणार नाही आहे. तर पहा, मेरिट्स अँड डिमेरिट्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता MCQजमध्ये विचारले जातील नाही जातील ते माहीत नाही, पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द स्कॅटर डायग्रॅम हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे पहा, कोव्हॅरियन्स और त्याला अदर नेम आहे प्रोडक्ट मोमेंट. तर याची डेफिनेशन काय आहे पहा, कोव्हॅरियन्स और दी प्रोडक्ट मोमेंट. आणि हा कोव्हॅरियन्स कोणत्या डेटासाठी आहे, अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा म्हणजे कोणता डेटा तुम्हाला माहीत आहे पहा, फर्स्ट सेमिस्टरला झालं आहे तुमचं, की जो ओनली व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये असणारे, ज्यामध्ये क्लासेस नसणार आहेत, अशा डेटाचे कोव्हॅरियन्स. सो डेफिनेशन काय सांगते पहा, इफ xi yi आर बायव्हेरिएट डेटा ऑन XY. बायव्हेरिएट डेटा म्हणजे काय माहिती तुम्हाला सांगितलं आहे, बायव्हेरिएट डेटा म्हणजे जो दोन व्हॅल्यूजवर डिपेंड असणार आहे, ऑन x ॲक्सिस आणि ऑन y ॲक्सिसवर. देन कोव्हॅरियन्स बिटवीन x अँड y इज गिव्हन बाय. तर फॉर्म्युला दिला आहे पहा, कोव्हॅरियन्स ऑफ XY इज इक्वल टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to n in bracket xi minus x bar into another bracket yi minus y bar divided by n. आता पहा, जो x बार आणि y बार आहे तो तुम्हाला माहिती आहे कसा कॅल्क्युलेट करता. x बार मीन्स अरिथमॅटिक मीन ऑफ x अँड y बार मीन्स अरिथमॅटिक मीन ऑफ y. फर्स्ट सेमिस्टरला झालं आहे पहा अरिथमॅटिक मीन. x बार तुम्ही कसा कॅल्क्युलेट करता, तर 1/n समेशन xi ने कॅल्क्युलेट करणार आहे. y बार कसा कॅल्क्युलेट करता, तर 1/n समेशन yi यानी तुम्ही y बार कॅल्क्युलेट करणार आहे. हा कोव्हॅरियन्स ऑफ XYचा फॉर्म्युला आहे पहा, हा लक्षात ठेवायचा आहे. एक्झामला तुम्हाला हा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावरचे एक्झाम्पल्स सांगितले जाऊ शकतात पहा. आणि हा कोव्हॅरियन्स ऑफ XYचा अनादर एक फॉर्म्युला आहे जो सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आहे, तो पण लक्षात ठेवायचा आहे. हे दोनही फॉर्म्युले तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. आता कोव्हॅरियन्स ऑफ XYचा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाईड करणार आहेत, तो तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून ठेवायचा आहे. ठीक आहे, पहा, सिम्प्लिफाईड फॉर्म्युला ऑफ कोव्हॅरियन्स ऑफ XY कसा आलाय ते आपण एक्सप्लेन करणार आहे पहा. कोव्हॅरियन्स ऑफ XYचा स्टार्टिंगला फॉर्म्युला दिलेला आहे, काय होता, समेशन xi मायनस x बार इंटू yi मायनस y बार डिवायडेड बाय n. सेम फॉर्म्युला लिहिला आहे फर्स्ट स्टेपला, कोव्हॅरियन्स ऑफ XY इज इक्वल टू 1/n समेशन xi मायनस x बार इंटू yi मायनस y बार. नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे पहा, 1/n समेशन ॲज इट इज ठेवला आहे आणि जे दोन ब्रॅकेट्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आहे. कसं केलं आहे, फर्स्ट xiनी yi मायनस y बारला मल्टिप्लाय केलं आहे, नंतर मायनस x बारनी yi मायनस y बारला मल्टिप्लाय केलं आहे आणि खाली राहिलेलं सिम्प्लिफाईड काय येईल मग, 1/n समेशन xi yi मायनस x बार yi मायनस y बार xi प्लस x बार y बार. इथं पहा xy डबल बार दिला आहे किंवा सिंगल x इंटू y
इट्स बार दिला आहे, तर तिथं काय आहे, एक्स बार इंटू वाय बार आहे. ठीक आहे, तिथं तेवढं तुम्ही चेंजेस करून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे, 1/समेशन हा प्रत्येक स्टेपला ॲप्लाय केला आहे. मग काय होईल नेक्स्ट स्टेप, 1/n समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार अपॉन n समेशन वाय आय. एक्स बार हा समेशनच्या बाहेर घेतला आहे. का घेतला आहे, कारण समेशन हे कुठपासून कुठपर्यंत असतं, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to n पर्यंत असतं, म्हणून समेशन वाय आय घेतला आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मायनस वाय बार अपॉन n इंटू समेशन एक्स आय प्लस समेशन n एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय n. पहा समेशन ऑफ 1 काय असतो, तर n असतो, म्हणून तिथे n लिहिला आहे. नेक्स्ट स्टेपला 1/n समेशन एक्स आय वाय आय ॲज इट इज. पहा 1/n समेशन वाय आय कशाचा फॉर्म्युला झाला, तर वाय बारचा, अरिथमॅटिक मीन ऑफ वायचा फॉर्म्युला झाला. सो मायनस एक्स बार इंटू वाय बार मायनस 1/n समेशन एक्स आय कशाचा फॉर्म्युला झाला, तर एक्स बार जो अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स असणार आहे. सो मायनस एक्स बार इंटू वाय बार आणि प्लस n गेट कॅन्सल एक्स बार इंटू वाय बार. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय राहील मग तुमची, 1/n समेशन एक्स आय वाय आय मायनस, पहा एक्स बार वाय बार प्लस आणि मायनस दोन्ही कॅन्सल होतील, मग राहिलं काय 1/n समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार इंटू वाय बार. हा काय झाला, अनादर फॉर्म्युला झाला कशाचा, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायचा. एक तर तुम्हाला अगोदरचा जो डेफिनेशनमधला फॉर्म्युला आहे तो दिला जाऊ शकतो, किंवा हा जो सिम्प्लिफाईड फॉर्म्युला लास्ट स्टेप आली आहे ती दिली जाऊ शकते. या दोन्ही फॉर्म्युलाला तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट करून ठेवायचं आहे. पहा हे सिम्प्लिफिकेशन कशासाठी दिलं आहे, की तुम्हाला समजलं पाहिजे की हा फॉर्म्युला कसा आला. ठीक आहे, तर दोन्ही फॉर्म्युले काय करायचेत, व्यवस्थित राईट डाऊन करून ठेवायचेत. एक्झामला दोन्ही फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. आणि आता सेकंड सेमिस्टरची जी इंटरनल एक्झाम आहे ही ह्या आठवड्यामध्ये सर देणारच आहे. तुम्हाला टाइम टेबल सेंड करतील. पहा तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की तुम्ही जे सेमिस्टर फर्स्टला प्रॅक्टिकल एक्झाम दिली 20 मार्क्सची, त्यामध्ये काय केलं तर काही स्टुडंटनी तर 2-2 नावांनी टेस्ट सॉल्व केलं त्या. पहा आता तसं करायचं नाही. तसं जर मला समजलं की तुम्ही 2 नावांनी टेस्ट सॉल्व केलेल्या आहेत, एक तुम्ही सरनेमनी स्टार्ट करताय आणि दुसरी नेमनी स्टार्ट करताय, असं करायचं नाही. जर मला असं समजलं 2 नेमनी जर मला टेस्ट सॉल्व झालेल्या दिसल्या तर मी डायरेक्टली 0 मार्क्स देणार आहे. इंटरनलला किंवा सेकंड सेमिस्टरच्या प्रॅक्टिकलला मला अजिबात जमणार नाही आहे. ठीक आहे, तर टेस्ट सॉल्व करताना अगोदर तुमचं सरनेम टाकायचं आहे, नंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि नंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट सरनेम टाकायचे, नंतर तुमचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव. सरनेमनी प्रत्येकाने स्वतःचं नाव स्टार्ट करायचं आहे. का, कारण मला मार्क्स द्यायला थोडंसं इझी जाईल. कारण तुम्ही जशा टेस्ट देताय पहा कुठे पण नावं येत आहेत तुमचे, आणि तुम्ही एकतर नावाने स्टार्ट करताय, तुम्ही सरनेमनी स्टार्ट करताय, असं म्हटल्यावर काय करायचं, कोणते मार्क्स आम्ही कन्सिडर करणार. असं अजिबात करायचं नाही आहे. आणि टेस्ट ही एकदाच द्यायची आहे, अजिबात 2दा टेस्ट द्यायची नाही आहे. ठीक आहे, आणि तुमची इंटरनल एक्झाम ही ह्या वीकमध्ये चालू होऊ शकते आहे. सो प्रत्येकाने स्टडी करायचं आहे. नुसतं नोट्स काढून ठेवायच्या नाही आहेत. त्या नोट्स काढल्या त्या वाचायच्या आहेत. ग्राफ थेरी तर कंप्लीट झालेलाच आहे. आता स्टॅटला आज आपण स्टार्ट करत आहोत. ठीक आहे, आणि क्वेश्चन पेपर व्यवस्थित सॉल्व करा. पहा कुठेही कन्फ्युजन करू नका. सेमिस्टर सेकंडचा प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा लवकरच स्टार्ट होते. सो प्रत्येकाने स्टडी करत राहायचं आहे आणि एक्झाम व्यवस्थित द्या. तुम्हाला ओरलसुद्धा नीट देता आली नाही आहे, आणि तुम्ही जशी ओरल दिली ना तसेच तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. ठीक आहे, सो आता फर्स्ट तुम्हाला सांगितलं एक्झाम कशी द्यायची आहे. एक्झाम देताना तुमच्या नेम टाईप करत असताना सरनेम अगोदर टाका आणि नंतर एक्झाम द्यायला स्टार्ट करा. आणि एक्झाम एकदाच द्यायची आहे. आणि सेमिस्टर फर्स्टला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये तुम्हाला जसे स्कोर्स कळत होतं तसं स्कोर तुम्हाला कळेल, पण काय ॲन्सर्स बरोबर आहेत काय चुकीचे आहेत हे ह्या वेळेस कळणार नाही.
मागच्या वेळेस जसं कळत होतं तुम्हाला करेक्ट आन्सर्स कोणते आहेत, करेक्ट आन्सर कोणते नाही आहे, तिथे बरोबरची टिक मार्क्स येत होती किंवा क्रॉसचं साईन येत होतं. आता तसं येणार नाही. सो प्रत्येकाने व्यवस्थित स्टडी करायचं आहे पहा, आणि एकदाच एक्झाम द्यायची आहे, दोनदा कोणीही एक्झाम द्यायची नाही आहे. ठीक आहे. सो आजचं लेक्चर इथे संपलं आहे. उद्यापासून नेक्स्ट पॉईंट या चॅप्टरच्या स्टार्ट करणार आहे. थँक्यू.